हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर डिअर नर्सेस यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहे व्हॉट इज द मॅनेजमेंट ऑफ द थर्ड स्टेज ऑफ द लेबर. जे काही थर्ड स्टेज ऑफ द लेबर आहे म्हणजे जे काही एक्सपल्शन ऑफ द फिटस पासून एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा आहे, हा जो काही कंप्लीट इंटरव्हल असणार आहे, या इंटरव्हल मधलं काय करायचं आपल्याला मॅनेजमेंट करायचं आहे. आणि या मॅनेजमेंटसाठी ही जी काही थर्ड स्टेज असणार आहे ही काय असते, जर आपण त्याचं पूर्ण मिनिंग बघितलं तर इट्स अ क्रुशियल स्टेज. एकदम क्रुशियल स्टेज असणार आहे, इम्पॉर्टंट स्टेज असणार आहे. कारण या इम्पॉर्टंट स्टेजमध्ये जर आपण प्रॉपर मॅनेज केलं तर त्या कंडिशनमध्ये जे काही फर्दर कॉम्प्लिकेशन्स मदरला होणार आहे ते कम्प्लिटली काय होतात, रिड्यूस होतात. ॲज वेल एज मदरची जी काही हेल्थ असणार आहे ती काय होते, इम्प्रूव्ह होते. हेल्थ स्टेटस मदरचं मेंटेन राहतं. यामध्ये जर आपण बघितलं थर्ड स्टेज काय सांगते, देयर इज अ एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा. आपल्याला मॅनेज काय करायचंय, तर जे काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाचं एक्सपल्शन मॅनेज करायचंय. ॲज वेल एज जो काही युट्रस आहे या युट्रसचं मॅनेजमेंट करायचं आहे. अँड दी ब्लिडिंग, जी काही ब्लिडिंग होणार आहे एक्सपल्शनचं, म्हणजे जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाचं एक्सपल्शन झाल्यानंतर ॲज वेल एज जो काही प्लासेंटाचं सेपरेशन आहे, या सेपरेशनमुळे ज्या काही युट्रस किंवा जे काही व्हेन्स आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत, या काय झालंय कम्प्लिटली ओपन झालंय. आणि त्यामुळे काय करायचं, जे काही युट्रस आणि जे काही ब्लड व्हेसल्स आहे यांचं काय करायचं, मॅनेजमेंट करायचं. जेणेकरून काय होणार आहे, जे काही ब्लिडिंग आहे ती काय होते, रिड्यूस होते. कारण युट्रसमध्ये जर कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन नसेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जे काही ब्लिडिंग आहे ते ब्लिडिंग चान्सेस इन्क्रीज होतात. आणि फॉर दॅट रिझन आपल्याला काय करायचं, युट्रसचं मॅनेजमेंट करायचं ॲज वेल एज जे काही ब्लिडिंग आहे त्या ब्लिडिंगचं पण काय करायचं, मॅनेजमेंट करायचं. आणि जो काही आपला मेन फोकस असणार आहे तो असणार आहे फॉर द एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा. जो काही प्लासेंटा आहे त्याचं काय करायचं, एक्सपल्शन आउट करायचं. जर आपण बघितलं तर प्रिन्सिपल असणार आहे थर्ड स्टेज ऑफ द मॅनेजमेंटचे. नंबर 1 प्रिन्सिपल आहे स्ट्रिक्ट एन्श्युअर व्हिजिलन्स अँड द फॉलो स्ट्रिक्ट मॅनेजमेंट गाईडलाईन. जे काही मदर आहे या मदरवरती काय करायचं, आपल्याला कम्प्लिटली वॉच ठेवायचं आहे. इट मीन्स देयर इज ऑब्झर्वेशन मदरचं कंटिन्युअसली करायचं आहे. जेणेकरून काय होईल, जी काही मदर असणार आहे या मदरमध्ये कोणतेही कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होत नाहीये. म्हणजे जे काही एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा आहे हे कम्प्लीट होईल. त्यासोबतच जे काही चान्सेस ऑफ द कॉम्प्लिकेशन किंवा इन्फेक्शनचे आहे ते पण काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. देन देयर इज अ फॉलो स्ट्रिक्ट मॅनेजमेंट. जे काही स्ट्रिक्ट मॅनेजमेंट गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन काय करायच्या, कम्प्लीट फॉलो करायच्या. म्हणजे या ज्या काही गाईडलाईन असणार आहे एक्सपेक्टेड मॅनेजमेंट ॲज वेल एज जे काही ऍक्टिव्ह मॅनेजमेंट असणार आहे या अशा गाईडलाईन आपल्याला काय करायच्या, कम्प्लिटली फॉलो करायचे. देन सेकंड 1 प्रिन्सिपल असणार आहे टू प्रिव्हेंट द कॉम्प्लिकेशन. जे काही कॉम्प्लिकेशन्स मदरमध्ये डेव्हलप होतात रिगार्डिंग द एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा, म्हणजे प्लासेंटा रिटेन्शन असेल, देन प्लासेंटाचं सम अमाऊंट ऑफ पार्ट काही ते रिटर्न राहिलेलं असेल, म्हणजे पार्ट ऑफ द प्लासेंटा रिटेन असेल, त्याच्यानंतर एक्सेसिव्ह ब्लिडिंग असेल, पोस्ट पार्टल हिमोरेज असेल किंवा इन्फेक्शनचे चान्सेस मदरमध्ये इन्क्रीज होत असेल, तर हे सगळे जे काही प्रिव्हेंशन, हे काही जे काही कॉम्प्लिकेशन्स हे काय करायचे, आपल्याला प्रिव्हेंट करायचे. आणि त्यासाठी आपण काय करतो, जे काही थर्ड स्टेजचं मॅनेजमेंट आहे हे फुलफिल करायला. देन जर आपण मॅनेजमेंटची मेथड बघितलं तर त्याच्यामध्ये 2 मेथड असणार आहे. नंबर 1 मेथड आहे ऍक्टिव्ह मॅनेजमेंट अँड नंबर 2 आहे एक्सपेक्टंट मॅनेजमेंट. ऍक्टिव्ह मॅनेजमेंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रेफर्ड मॅनेजमेंट मेथड. म्हणजे काय करतो आपण, मोस्ट ऑफ दी वुमन्स मध्ये तीच मेथड काय करणार आहे, प्रेफर्ड करणार आहे. म्हणजे आपण ऍक्टिव्हली वर्क करतो विथ देयर इज अ मेडिकेशनचं ऍडमिनिस्ट्रेशन करतो. आणि थ्रू दॅट मेडिकेशन ऍडमिनिस्ट्रेशन आपण काय करणार आहे, जे काही प्लासेंटा आहे त्या प्लासेंटाला एक्सपेल आउट करणार आहे. देन जर आपण एक्सपेक्टेड मॅनेजमेंट बघितलं तर एक्सपेक्टेड मॅनेजमेंट इज कॉल्ड ॲज अ ट्रॅडिशनल मॅनेजमेंट. म्हणजे आपण काय करतो, स्पॉन्टेनियसली सेपरेशन ऑफ द प्लासेंटा. देन जे काही डिसेंड डाऊन असेल ते डिसेंड डाऊन आणि एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा काय करतो, स्पॉन्टेनियसली होतो विथ देयर इज अ मिनिमल एड. म्हणजे काय एकदम मिनिमल काय करतो आपण, इंटरव्हेन्शन्स घेतो आणि त्या इंटरव्हेन्शन्स थ्रू काय करणार आहे, जे काही मदर आहे त्या मदरचं एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा करणार आहे. बट या जे काही 2 मेथड्स आहे या दोन्ही मेथडचे काय असणार आहे, जे त्याचे ऍडव्हान्टेजेस अँड दी कॉम्प्लिकेशन्स. म्हणजे जर आपण ऍक्टिव्ह मॅनेजमेंटचे ऍडव्हान्टेजेस बघितले तर ऍक्टिव्ह मॅनेजमेंटमध्ये काय करणार आहे, जे काही आपण ऑक्सिटोसिन आहे किंवा जो काही मिथार्जिन आहे हा काय करतो, आपण ऍडमिनिस्टर करतो विदिन द फर्स्ट मिनिट. जो काही डिलिव्हरी झाली बेबीची, ती डिलिव्हरी झाल्यानंतर फर्स्ट जो काही मिनिट असणार आहे विदिन फर्स्ट मिनिट काय करणार आहे, आपण ऑक्सिटोसिनचं ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे. ॲज वेल ॲज जर मिथार्जिनची गरज असेल तर मिथार्जिन इंजेक्टेबल आपण ऍडमिनिस्टर करतो. आणि त्या ऍडमिनिस्ट्रेशन थ्रू जे काही कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन असणार युट्रसचे हे काय होतात, इन्क्रीज होतात. म्हणजे फॉर देयर इज increasing contraction and the retraction of the uterus. Then it increases the जे काही आपलं सेपरेशन ऑफ द प्लासेंटा असणार आहे ते सेपरेशन, ॲज वेल एज जे काही ट्रान्सफर ऑफ द प्लासेंटा, डिसेंड ऑफ द प्लासेंटा असेल आणि एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा काय करणार, ते इन्क्रीज करणार आहे. आता जे काही कॉम्प्लिकेशन आपण बघितले ऍक्टिव्ह मॅनेजमेंटचे, तर आपण जर विदिन मिनिटमध्ये जर इंजेक्टेबल ऍडमिनिस्टर करत असेल तर त्या कंडिशनमध्ये चान्सेस ऑफ रिटेन प्लासेंटा, म्हणजे जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाचं रिटेन्शन मे बी होऊ शकतं. कारण त्या ठिकाणी जे काही सेपरेशन असणार हे सेपरेशन काय होतं, स्टॉपेज होऊ शकते. देन जर आपण बघितलं तर जर अनइंटेन्शनल किंवा जे काही ट्विन्स प्रेग्नन्सीज असतात या ट्विन्स प्रेग्नन्सी जर अनडिटेक्टेड असेल तर त्या कंडिशनमध्ये जर ऍक्सिडेंटली आपल्याकडून इंजेक्टेबल ऑक्सिटोसिन ऍडमिनिस्टर झाला तर त्या कंडिशनमध्ये युट्राइन कॉन्ट्रॅक्शन स्पॉन्टेनियसली होतात. आणि जर युट्राइन कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होत असेल एकदम एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये तर त्या कंडिशनमध्ये जो काही सेकंड बेबी असणार आहे या सेकंड बेबीला बर्थ ऍस्पेक्ट जे होऊ शकतो. हे झाले कॉन्ट्रा इंडिकेशन ऑफ द ऍक्टिव्ह मॅनेजमेंट. देन जर आपण एक्सपेक्टेड मॅनेजमेंट बघितलं त्या एक्सपेक्टेड मॅनेजमेंटमध्ये आपण स्पॉन्टेनियसली सगळं सेपरेशन होत येतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आपण कोणत्याही
इंजेक्टेबल मदरमध्ये ऍडमिनिस्टर करत नाही, म्हणजे जो काही एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा आहे तिथपर्यंत कंप्लीट स्पॉन्टेनियसली ते ट्रॅडिशनली काय करू शकतो, जे काही एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा आहे त्याचं काय करतो, वाट बघतो आणि ते जर होत असेल तर ठीक, नाही तर मग आपण काय करतो, ऍक्टिव्ह मॅनेजमेंटकडे शिफ्ट होतो. जर आपण एक्सपेक्टेड मॅनेजमेंट आणि ऍक्टिव्ह मॅनेजमेंट इन डिटेल बघितलं तर एक्सपेक्टेड मॅनेजमेंट काय सांगतं की डिलिव्हरी ऑफ बेबी, म्हणजे जे की बेबी आहे या बेबीची डिलिव्हरी झाल्यानंतर फर्स्टली क्लॅम्प, डिवाइड अँड लायगेट दी कॉर्ड, जी काही अंबिलिकल कॉर्ड आहे या अंबिलिकल कॉर्डला क्लॅम्प करायचं. क्लॅम्प करत असताना दोन ठिकाणी आपण क्लॅम्प करणारे, म्हणजे जे काही दोन एरियाज असणारे त्या दोन एरियाजवरती एक नंबरचा जो काही एरिया आहे तो आहे जो काही बेबी असणार या बेबीच्या 1 इंच पासून म्हणजे 2.5 सेंटीमीटर टू 3 सेंटीमीटर काय करायचं आहे, बेबीचा जो काही ॲब्डोमेन असणार आहे या ॲब्डोमेनच्या वरती काय करायचं आहे, क्लॅम्प करायचं असणार आहे. इथे एक काय असणार आहे, क्लॅम्प असणार आहे. देन हा जो काही अंबिलिकल कॉर्ड आहे या अंबिलिकल कॉर्डचा अनदर क्लॅम्प असणार आहे त्या साइडने. देन इथं काय करायचं, जो काही अंबिलिकल कॉर्ड आहे याला क्लॅम्प करायचं, डिवाइड करायचं आणि लायगेट करायचं, म्हणजे सेपरेशन करायचं दोघांचं. हे झालं क्लॅम्प, डिवाइड अँड लायगेट दी कॉर्ड. देन आपल्याला काय करायचं, वेट करायचं. एक्सपेक्टेड मॅनेजमेंट म्हणजे आपण काय करतो, एक्सपेक्ट करतोय का जेणेकरून काय होईल, जे काही प्लासेंटा आहे स्पॉन्टेनियसली एक्सपेल आउट होईल. त्यामुळे आपण काय करतो, वेट करतो अँड वॉच करतो. आता वेट अँड वॉच करत असताना आपण काय करणार आहे, जी काही मदर आहे या मदरमध्ये इफ निडेड द कॅथेटरायझेशन करायचे आपल्याला, म्हणजे जर नीड असेल तर आपण कॅथेटरायझेशन करणार आहे. त्यासोबतच जो काही फंडस आहे या फंडसला काय करायचं, गार्ड करायचे. इट मीन्स जे काही फंडल मसाज असणार आहे ही फंडल मसाज करायची, जेणेकरून जो काही युट्रसचा टोन असणार आहे हा टोन काय होतो, मेंटेन होतो आणि जो काही युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन असणार आहे हे कॉन्ट्रॅक्शन काय होतं, इन्क्रीज होतं. आणि जर इथे युट्रसचं म्हणजे फंडस गार्ड केल्यानंतर जो काही युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही सेपरेशन ऑफ प्लासेंटा आहे ॲज वेल एज एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा काय होतं, इन्क्रीज होतं. कारण जर कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होत असेल तर प्लासेंटाचं जे काही डिसेंड डाऊन असणार ते काय होतं, इन्क्रीज होतं. सो परत काय करणार आपण, वेट फॉर द स्पॉन्टेनियस जे काही सेपरेशन ऑफ द प्लासेंटा, म्हणजे आपण एक तर कॅथेटरायझेशन करणार आहे कारण ते इंटरफेअर करणार नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन मध्ये. आणि सेकंड वन आपण काय करणार आहे, जो काही फंडस आहे तो फंडसवरती काय करणार आहे, मसाज करणार आहे. जर फंडस मसाज करून जर वेट करायचं आहे आपल्याला स्पॉन्टेनियस प्लासेंटाचं सेपरेशनसाठी. जर प्लासेंटा स्पॉन्टेनियसली सेपरेट झालेला असेल तर आपल्याला काय करायचं, चेक करायचं प्लासेंटा स्पॉन्टेनियसली सेपरेटेड. जर प्लासेंटा स्पॉन्टेनियसली सेपरेट झाला तर काय करायचं, वेट फॉर द स्पॉन्टेनियस एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा. जो काही प्लासेंटा आहे त्याला काय करायचं, वेट करायचं का तो स्पॉन्टेनियसली एक्सपेल आउट होईल विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने जर तो एक्सपेल आउट होत असेल तर ठीक आहे, जर नसेल होत तर त्या कंडिशन जर तो फेल होत असेल तर काय करायचं, असिस्ट एक्सपल्शन. आपल्याला काय करायचे, असिस्ट करायचे, हेल्प करायची एक्सपल्शनसाठी. म्हणजे कम्प्लीटली आपण काय करतो, एक्सपेक्ट करतो की प्लासेंटाचं सेपरेशन स्पॉन्टेनियसली होईल, यासोबतच जे काही एक्सपल्शन असणार आहे हे एक्सपल्शन पण काय होणार आहे, स्पॉन्टेनियसली होणार. जर ते सेपरेशन स्पॉन्टेनियस झालं पण एक्सपल्शन होत नसेल तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करणार आहे, असिस्ट करणार आहे, म्हणजे एक्सपेल आउट करण्यासाठी काय करतो, हेल्प करतो. देन नेक्स्ट आपण बघतो की असिस्ट झाल्यानंतर जे काही मेडिकेशन असणार हे मेडिकेशन काय करणार आपण, ऍडमिनिस्टर करणार. म्हणजे जे काही ऑक्सिटोसिन असणार आहे 5 to 10 इंटरनॅशनल युनिट हे आपण ऍडमिनिस्टर करू शकतो, किंवा जे काही मिथार्जिन इंजेक्टेबल असणार आहे मिथार्जिन 0.2 mg IM काय करू शकतो, मदरला देऊ शकतो. आता हे कशासाठी द्यायचं, कारण एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा तर झाले, पण जे काही युट्राइन कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन असणार आहे हे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होण्यासाठी आपण काय करतो, ऑक्सिटोसिन मदरमध्ये ऍडमिनिस्टर करतो किंवा मिथार्जिन ऍडमिनिस्टर करतो, जेणेकरून जो काही युट्रस आहे त्या युट्रसचा टोन म्हणजे रिट्रॅक्शन काय होणार आहे, कंटिन्युअस राहणार आहे. युट्रस काय करेल, साईज डिक्रीज करेल आणि त्यामुळे जे काही ब्लड वेसल्स या ब्लड वेसल्स मध्ये काय होणार आहे, कम्प्लिटली वॅसो कन्स्ट्रिक्शन. आणि ड्यू टू दॅट जे काही ब्लिडिंगचे चान्सेस असणार हे ब्लिडिंग चान्सेस काय होतात, डिक्रीज होतात. ॲज वेल एज जो काही ऑक्सिटोसिन आहे या ऑक्सिटोसिनमुळे काय होणार आहे, जो काही युट्रस आहे या युट्रसचं मॅनेजमेंट होतं, ॲज वेल एज जो काही टोन आहे तो टोन मेंटेन राहतोय. देन जो काही प्लासेंटा एक्सपेल आउट झाला आहे एक्सपेक्टेड मॅनेजमेंटमध्ये त्या प्लासेंटाचं काय करायचं, कम्प्लिटली एक्झामिनेशन करायचं. म्हणजे जो काही प्लासेंटा त्याचं एक्झामिनेशन ॲज वेल एज जे काही प्लासेंटल मेम्ब्रेन्स असणार आहे त्या मेम्ब्रेन्सचं काय करतो आपण, एक्झामिनेशन करतो. आता एक्झामिनेशनमध्ये काय करणार आहे, जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटामध्ये टोटल लोब्स प्रेझेंट आहेत का हे आपण बघणार आहे. प्लासेंटाची जे काही साईज आहे ती साईज कशी आहे, शेप कशी आहे, त्याच्यानंतर जो काही प्लासेंटाची अटॅचमेंट होते त्या अटॅचमेंट सोबत जो काही बॅसिलस असेल किंवा जो काही डेसिडू आहे तो डेसिडूचं कंप्लीट एक्सपल्शन झालंय का, कंप्लीट लोब्स तिथे प्रेझेंट आहेत का हे काय करतो आपण, एक्झामाइन करतो. ते असणारे प्लासेंटल एक्झामिनेशन. ॲज वेल एज जो काही प्लासेंटा आहे त्या प्लासेंटाचा काही फाऊल स्मेल वगैरे येतोय का, किंवा कलर ऑफ द प्लासेंटामध्ये कोणतं ब्लड रिटेन आहे का हे आपण काय करणार आहे, असेस करणार आहे. देन त्या मेम्ब्रेन जे असणारे प्लासेंटा सोबतचे त्या मेम्ब्रेनचं पण काय करायचं, आपल्याला असेसमेंट करायचे. जो काही ॲम्निऑन असेल, कोरिऑन असेल, या ॲम्निऑन आणि कोरिऑन मध्ये जो काही ब्लड सप्लाय असेल तो ब्लड सप्लाय आपल्याला बघायचा आहे. यासोबतच त्याचा जो काही ट्रान्सपरन्सी आहे ती ट्रान्सपरन्सी बघायची. काही ॲबनॉर्मल इन्फेक्शनसाठी काही चान्सेस दिसतात का ते आपण एक्झामिन करणार आहे. देन इन्स्पेक्ट दी व्हल्वा, व्हाजाइना अँड दी पेरिनियम.
जी काही मदर असणार आहे, जी काही वुमन आहे, त्या वुमनचं काय करायचं, जो काही व्हल्वा म्हणजे एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे, या एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचं एक्झामिनेशन करायचं फॉर एनी विअरिंग अँड द टिअरिंग, कोणतं विअर टिअर झालंय का, तिथे कोणती इंजुरी झालेली आहे का, पेरिनियल कोणती इंजुरी आहे का, हे आपण चेक करणार आहे. ॲज वेल ॲज जो काही व्हजायनल वॉल्स असणार आहे, या व्हजायनल वॉल्समध्ये लॅसरेशन झालंय का, हे पण काय करतो आपण असेस करतो. हे कंप्लीट झालं आपलं जे काही एक्सपेक्टेड मॅनेजमेंट आहे ते. देन आपण शिफ्ट करतो की ऍक्टिव्ह मॅनेजमेंट, म्हणजे जे काही आपण मोस्टली प्रेफर्ड मॅनेजमेंट असणार आहे, हे असणार आहे ऍक्टिव्ह मॅनेजमेंट. आणि ऍक्टिव्ह मॅनेजमेंटमध्ये आफ्टर दी बर्थ ऑफ बेबी, म्हणजे फर्स्टली बर्थ ऑफ बेबी झाली की त्याच्यानंतर काय होतं, विदिन फर्स्ट मिनिट आपण काय करतो, जे काही इंजेक्टेबल ऑक्सिटोसिन असेल किंवा इंजेक्टेबल मिथार्जिन असणार, हे काय करणार आहे बेबीमध्ये ऍडमिनिस्टर करणार आहे. जर आपण ऑक्सिटोसिनचा विचार केला तर ऑक्सिटोसिन आपण ऍडमिनिस्टर करतो 10 इंटरनॅशनल युनिट इथपर्यंत, आणि जो काही मिथार्जिन असणार आहे, मिथार्जिन आपण ऍडमिनिस्टर करतो 0.2 mg IM, म्हणजे दोन्ही पण जे काही मेडिकेशन असणार आहे काय करणार आपण IM जी काही मदर आहे त्या मदरमध्ये ऍडमिनिस्टर करणार. देन जी काही कॉर्ड असणार ही कॉर्ड काय करायची, आपल्याला कट करायची आहे, क्लॅम्प करायची आहे, डिवाइड करायची आणि लायगेट करायची. म्हणजे कम्प्लिटली क्लॅम्प असणार आहे ॲज लाईक सेम एक्सपेक्टेड मॅनेजमेंट सारखीच काय करतो आपण, क्लॅम्प करतो, डिवाइड आणि लायगेट करतो. देन जी काही प्लासेंटा आहे त्या प्लासेंटामध्ये जी काही अंबिलिकल कॉर्ड आहे त्या अंबिलिकल कॉर्डवरती आपण काय करतो, जे काही फर्स्ट कॉन्ट्रॅक्शन ज्यावेळेला येईल त्याच्यानंतर, म्हणजे कट केली कॉर्ड त्याच्यानंतर जे काही फर्स्ट कॉन्ट्रॅक्शन युट्रसमध्ये येणार आहे त्या फर्स्ट कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय करतो, जे काही कॉर्ड आहे त्या कॉर्डवरती कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन आपण देतो. म्हणजे जे काही अंबिलिकल कॉर्ड आहे त्या अंबिलिकल कॉर्डला काय करतो आपण, ट्रॅक्शन अप्लाय करतो. म्हणजे आपण काय करतो, फोर्सफुली त्याला ओढायचा प्रयत्न करतो. जर ते कंप्लीट सेपरेशन झालेलं असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, एक्सपेल आउट होणार आहे. जर त्याचं फेल झालं, इट मीन्स जे काही सेपरेशन आहे हे सेपरेशन कंप्लीटली झालेलं नाहीये, म्हणून काय होत नाही, जे काही प्लासेंटा आहे हा प्लासेंटा एक्सपेल आउट होत नाही. म्हणून काय करणार आपण, जी काही प्रोसिजर आहे ही काय करतो आपण अगेन रिपीट करतो 2 to 3 मिनिट्सच्या नंतर. आणि जर परत अगेन जर तो प्लासेंटा काय करणार आपण, कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन अप्लाय करणार आहे. जर तो कम्प्लिटली एक्सपेल आउट झाला तर ठीक आहे, जर नाही झाला अगेन तो जर फेल झाला तर त्या कंडिशनमध्ये काय करणार आहे आपण 10 मिनिटसाठी काय करतो, वेट करतो. म्हणजे फर्स्टली काय केलं आपण 2 to 3 मिनिटसाठी काय केलं, वेट केलं. कारण जे काही ऑक्सिटोसिन आपण ऍडमिनिस्टर केला किंवा मिथार्जिन ऍडमिनिस्टर केलं, याने काय होणार आहे, जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे युट्रसमध्ये हे इन्क्रीज होतात. आणि जर कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होत असेल तर स्पॉन्टेनियसली जे काही सेपरेशन ऑफ द प्लासेंटा असणार आहे हे काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि जर ते इन्क्रीज होत असेल तर विदिन 2 to 3 मिनिट्स काय होणार आहे, एक्सपेल आउट होणार आहे. जर ते अगेन फेल होत असेल तर त्या कंडिशनमध्ये काय करायचे, जी काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरसाठी आपल्याला वेट करायचे फॉर द 10 मिनिट. आणि 10 मिनिट नंतर आपल्याला काय करायची, जी काही प्रोसिजर आहे ती काय करणार आहे आपण रिपीट करणार आहे. आणि त्यानंतर काय करणार आहे, जो काही एक्सपल्शन आहे ते एक्सपल्शन होत आहे की नाही आपण काय करतो, असेस करतो. म्हणजेच ती काय करायचंय, जे काही कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन आहे ते अगेन आपण अप्लाय करणार. जर ते अगेन फेल झालं तर त्या कंडिशनमध्ये काय करणार, जे काही मॅन्युअल रिमूव्हल ऑफ द प्लासेंटा आहे ते मॅन्युअल रिमूव्हल ऑफ प्लासेंटासाठी काय करणार आपण, शिफ्ट करणार. म्हणजेच जो काही आपला इन्सर्शन करणार आपल्या हँडचं इनटू देअर युट्रस, आणि काय करणार जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाचं सेपरेशन आपण मॅन्युअली करणार विथ देअर इज स्लाइसिंग मुवमेंट. जी काही हँडची मुवमेंट आहे ही स्लाइसिंग मुवमेंट इनसाइड द युट्रस, म्हणजे युट्रस असेल त्याच्यानंतर प्लासेंटाचं अटॅचमेंट आहे, या दोघांच्या मध्ये काय करणार, हँड इन्सर्ट करणार. आणि ते काय करतो, जे काही स्लाइसिंग मुवमेंट आहे या स्लाइसिंग मुवमेंट थ्रू काय करणार, जो काही प्लासेंटा त्याचं सेपरेशन, आणि त्या सेपरेशनच्या नंतर मॅन्युअली काय करतो, जो काही प्लासेंटा त्याला रिमूव्ह करतो. देन इथपर्यंत रिमूव्ह केल्यानंतर आपण अगेन जे काही इंजेक्टेबल ऑक्सिटोसिन असणारे 5 to 10 इंटरनॅशनल युनिट हे किंवा इंजेक्शन मिथार्जिन 0.2 mg काय करणार आहे, IM ऍडमिनिस्टर करणार आहे इनसाइड दी मध्ये. त्यानंतर काय होणार आहे, जे काही कॉन्ट्रॅक्शन असणार हे इन्क्रीज होईल. आणि जे काही चान्सेस ऑफ द PPH असेल, चान्सेस ऑफ द एक्सेसिव्ह ब्लिडिंग, चान्सेस ऑफ द अनिमिया हे काय होतात, रिड्यूस होतात. देन जे काही प्लासेंटा आणि मेम्ब्रेन आहे याचं अगेन आपल्याला एक्झामिनेशन करायचं आहे. आणि लास्ट वन जे काही आपला मदर असणार आहे ह्या मदरचं काय करायचं, इन्स्पेक्शन करायचं. इन्स्पेक्शन रिगार्डिंग देअर इज अ वल्वा, पेरिनियम, आणि जो काही आपलं वजायना असणार आहे त्या वजायनाचं काय करायचं, एक्झामिनेशन करायचं. रिगार्डिंग दी वियर अँड दी टियर, जे काही वियर टियर झालेलं आहे का हे आपण बघतो. देन जे काही मदर आहे या मदरचं काय करतो आपण, एक्झामिनेशन करायला मदरला 4th स्टेज ऑफ द लेबरमध्ये ट्रान्सफर करतो, जेणेकरून मदरचं काय होणार आहे, जे काही कंप्लीट रिकव्हरी स्टेज असणार आहे ॲज वेल ॲज जे काही मदरचं आपलं मॉनिटरिंग असणार आहे, फेटसचं मॉनिटरिंग असणार आहे ते 4th स्टेज ऑफ द लेबरमध्ये होणार. हे झालं कंप्लीट आपलं मॅनेजमेंट ऑफ द 3rd स्टेज ऑफ द लेबर. सो थँक्यू सो मच.